पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची 28,000 प्लस जागांसाठी भरती या ठिकाणी येत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणताही पेपर आपला घेतला जात नाही, कोणताही यामध्ये ग्राउंड नाही, कोणताही यामध्ये मुलाखत नाही आहे। तर 10वी पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये सिलेक्शन होते। कोणताही यामध्ये पेपर न डायरेक्ट आपल्याला 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं सिलेक्शन होते आणि आपलं यामध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार जो आपल्याला भेटणार आहे बीपीएम पदामध्ये ब्रँच पोस्ट मास्टर पदामध्ये तो पगार भेटणार आहे 10,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे। डाक सेवक पदामध्ये 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे। असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये तो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे। आणि मागील वर्षीचा जर आपण या ठिकाणी कडाप पाहिला, काय काय डिव्हिजनचा तो कडाप आहे मागील वर्षी 45%, 47%, त्याचबरोबर 50%, 60%, 65%, 63%, 62% असं सुद्धा कडाप मागच्या वर्षी गेलेला आहे। तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। फॉर्म भरण्याची टेंटेटिव्ह डेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर जे वयोमर्यादा काय निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। काम वगैरे आपल्याला कोणतं करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे, मुलांना किती पर्सेंटेज या ठिकाणी आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर टेंटेटिव्ह डेट जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पत्रक आलेलं आहे। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, जो सब्जेक्ट आहे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2026 प्रिपरेटरी एक्सरसाइज अँड टाइमलाइन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन। त्यानंतर पहा सर अँड मॅडम धिस इज रिगार्डिंग, त्याचबरोबर खाली वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे। तर हे काही मी तुम्हाला या ठिकाणी इंग्रजीमध्ये वाचून दाखवत नाही, तर सरळ सरळ या ठिकाणी मराठीमध्ये हे तुम्हाला सर्व वाचून दाखवून देतो। जो विषय आहे तर तो आहे विषय जीडीएस ऑनलाईन सहभाग वेळापत्रक जानेवारी 2026 तयारी आणि ऑनलाईन अर्जासाठी वेळापत्रक। खाली काय म्हटलं आहे, सर अँड मॅडम हे जीडीएस ऑनलाईन सहभागासाठी विभाग आणि मंडळाद्वारे करावयाच्या तऱ्हेच्या जानेवारी 2026 आणि जीडीएस सहभाग पोर्टलमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळेच्या संदर्भात आहे। त्याचबरोबर या संदर्भात जीडीएस ऑनलाईन सहभागाच्या सध्याच्या वेळापत्रकाशी संबंधित विविध उपक्रमांसाठी खालील वेळापत्रके निश्चित करण्यात आलेली आहे। तर खाली काय म्हटलं, पहिल्यामध्ये बघू शकता विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे, हे कधी असणार आहे 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत। तर रिक्त जागा ताब्यात जे घेणे आहे ते 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत आणि विभागाने मंडळाद्वारे ताब्यात घेतलेल्या रिक्त पदांना जे मान्यता आहे 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2026 पर्यंत। थेट भाषणाद्वारे रिक्त पदांना जे मान्यता आहे 14 जानेवारी 2026 ला आणि ऑनलाईन नोंदणीसाठी सुरुवात आणि शेवटची तारीख जी असणार आहे अर्जदारानुसार तर 20 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत या ठिकाणी असणार आहे। जे ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू होत आहे 20 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि त्याचबरोबर शेवटली जी तारीख आहे 4 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि एडिटिंग करण्याची जी तारीख आहे 8 ते 10 फेब्रुवारी 2026 एडिटिंग करण्याची तारीख असणार आहे। जे काही आपल्या मध्ये चुकलं असेल तर ते एडिटिंग आपण या ठिकाणी करू शकणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजय ओपन एसबीसी कोणती कॅटेगरी तर यामध्ये 1 रुपया सुद्धा फी महिला उमेदवारांना नाही आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला पगार किती भेटणार आहे, काम कोणतं करावं लागणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। सर्वात चांगलं जे पद आहे तर ते बीपीएमचं पद आहे, त्याला ब्रँच पोस्ट मास्टर म्हटलं जाते। तर बीपीएम मध्ये तो पगार भेटणार आहे 12,000 ते 29,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। त्याचबरोबर यामध्ये जे आपल्याला काम करावं लागणार आहे ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, त्याचबरोबर रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइसचं आपल्याला या ठिकाणी
हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे, तर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये तर आपल्याला पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार. आणि यामध्ये जे काम करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावा लागणार आहे. त्याचबरोबर डाक सेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर डाक सेवकमध्ये तो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे. यामध्ये आपल्याला स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छटाईचं काम आपल्याला करावं लागणार आहे. तर हे काही काम आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो करावं लागणार आहे डाक सेवकमध्ये. आता मागील वर्षीचा जो कडापा आहे, मागील वर्षी जर आपण पाहिलं तर मागील वर्षी अरुणाचल प्रदेश डिव्हिजन आहे, त्याला नॉर्थ वेस्ट डिव्हिजन सुद्धा म्हटलं जाते. नॉर्थ वेस्ट डिव्हिजनचा मागील वर्षीचा जो कडाप गेला आहे, काही काही ठिकाणी 45% झालं, 50% झालं, 65% झालं, 60% झालं, 60% झाले, 63% झालं, 68% झालं, 70% झालं, अशा प्रकारे कडाप मागील वर्षी गेलेला आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तो कडाप दाखवणारच आहे. आणि त्याचबरोबर ही जी वॅकन्सी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची ऑल इंडियासाठी आहे, म्हणजे पूर्ण भारतासाठी राहते. आपण भारतातील कोणत्या राज्यामध्ये फॉर्म अप्लाय या ठिकाणी करू शकता, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मागील वर्षी अरुणाचल प्रदेशचा कडाप कमी गेला होता, तर ते मी तुम्हाला दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, म्हणजे अरुणाचल प्रदेश डिव्हिजन आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर अरुणाचल प्रदेश डिव्हिजनचा जो कडाप आहे बघू शकता तुम्ही किती कडाप या ठिकाणी कमी गेला आहे. तर बघू शकता ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 90पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरी बघू शकता 89पर्यंत पण कडाप या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा गेला आहे. म्हणजे ओपन कॅटेगरी जी आहे सर्वांसाठी या ठिकाणी राखीव राहते, तरीसुद्धा 89पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे. ओपन कॅटेगरीचा बघू शकता 90पर्यंत सुद्धा कडाप या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतरचा कडाप बघू शकता. तर बघा 65% वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा लिस्टमध्ये नाव आहे. त्यानंतर बघा 64% वाल्या सुद्धा या ठिकाणी नाव आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघू शकता तुम्ही 65%. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता या ठिकाणी 48% सुद्धा आहे. बघू शकता या ठिकाणी 48% सुद्धा कटापमध्ये नाव आहे, बघू शकता. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 62% वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा नाव आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरी बघू शकता 89. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो 61% वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा यामध्ये लिस्टमध्ये नाव आहे. त्यानंतर बघा, ठीक आहे, त्यानंतर बघू शकता या ठिकाणी ओपन कॅटेगरी झालं. त्याचबरोबर 88पर्यंत सुद्धा ओपन कॅटेगरीचा कडाप या ठिकाणी गेला आहे. बघू शकता ओपन कॅटेगरीचा 88पर्यंत कडाप या ठिकाणी गेला आहे. त्यानंतर पहा 61पर्यंत पण आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 61% या ठिकाणी बघू शकता तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर पहा 51% सुद्धा यामध्ये आहे. बघू शकता तुम्ही 51% सुद्धा या ठिकाणी आहे. त्यानंतर 66% आहे. त्यानंतर बघा 60%, 65%. त्यानंतर खाली बघा, हे बघा या ठिकाणी 47% या ठिकाणी कटाव आहे. त्यानंतर बघू शकता. ठीक आहे,